मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट असते, सार्वजनिक जीवनात आपण असतो त्यावेळेला कमीत कमी लोक आपल्याकडून दुखावली जावीत. शक्यतो कोणालाही आपण दुखवू नये, कारण आपल्याला माहिती नसतं कधी कोणाची आपल्याला गरज भासेल. आणि म्हणूनच शक्यतो कोणाला दुखवू नये. पण असंही जगता येत नाही. काही वेळेला लोकांना नावडते निर्णय सुद्धा घ्यावे लागतात, नावडती कृती करावी लागते. कारण आपल्यासाठी उपयुक्त असेल अशा गोष्टी आपण करत असतो. आणि इतरांचे मूड किंवा इतरांच्या इच्छा सांभाळताना आपल्याला इच्छेला मुरड घालणं सुद्धा शक्य नसतं. शक्य तितके आपण घालतो, पण नाही तिथे झुगारून द्यावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं याची मी पर्वा करायची गरज नसते. हा, पण याचा अर्थ मी तुम्हाला दुखावलंच पाहिजे, तुमच्या भावना दुखावल्या पाहिजेत यासाठी वागणं, कृती करणं देखील गैरलागू असतं, कारण तुम्ही सार्वजनिक जीवनात असता. अनेकदा असं होतं की तुम्ही भाऊ तोरसेकरला बोलाल, प्रभाकर सूर्यवंशीला बोलाल, सुशील कुलकर्णीला बोलाल, त्या व्यक्तीला उद्देशून बोलता किंवा त्याच्या वक्तव्य किंवा कृतीच्या उद्देशाने तुम्ही बोललेले असता. पण त्यामुळे इतर कोणी दुखावतो का, इतर कोणी आपल्यावर नाराज होईल का, हे बघावं लागतं. ते मनोज जरांगे पाटील असतील किंवा पवार साहेब असतील, यांनी वेगवेगळ्या प्रकारे टोमणे मारलेले आहेत. कोणाला? देवेंद्र फडणवीसांना. पण ते मारताना त्यांच्या जातीचा जो संदर्भ घेतला जातो, त्यामुळे बहुतांश ब्राह्मण माणूस जो बीजेपीच्या बाजूचा नसेल, संघाच्या बाजूचा नसेल, तो पण अशा वक्तव्यातून दुखावला जातो. आणि त्याची गरज असते का? नाही. सार्वजनिक जीवनात तुम्हाला अधिकाधिक माणसं, सर्व जातीची माणसं स्वतःबरोबर जोडून घ्यायची असतात. आणि म्हणूनच आपल्या तोंडावर आपला ताबा असला पाहिजे, आपल्या बोलण्यावर आपला ताबा असला पाहिजे, त्याच्या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजेत. अनेकांना हे कळत नाही आणि असे लोक, असे बोलघेवडे, वाचाळवीर सध्या राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये बोकाळलेले आहेत. असं काही बोलतात की स्वतःचं नुकसान करून घेण्यासाठी त्यांनी मेहनतच घेतली असं वाटावं. काल परवाची गोष्ट आहे, कुठेतरी शिंदे शिवसेनेचे एक मंत्री आहेत, संजय शिरसाट, त्यांनी कुठेतरी डीजे विषयी बोलताना बोलून टाकलं की काय ते बँड नाणा आणि लागले पैसे तर माझी बॅग उघडीच आहे. म्हणजे आपल्याला लोकांनी शिव्या घालाव्यात, आपल्यावर टीका करावी, आपल्यावर आरोप करावेत, यासाठी अक्षरशः तोहफे वाटावेत, भेटी वाटाव्यात, तशी वक्तव्य ही माणसं करतात. त्याचा आपोआपच त्यांना परिणाम, दुष्परिणाम भोगावा लागतोच. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाला, म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सुद्धा असल्या अकारण वक्तव्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. आणि म्हणून सार्वजनिक जीवनात काय बोलावं, किती बोलावं, आणि अनावश्यक असेल तर बोलू नये, एवढं सुद्धा भान नसलेली माणसं सध्या बोकाळलेली आहेत. आणि कदाचित त्याचं नेतृत्व संजय राऊत आणि सुप्रियाताई सुळे यांच्याकडे असावं असं सुद्धा वाटतं. कारण सुप्रियाताई तर आपण शहाणे आहोत, आपण फार ज्ञानी आहोत, आपण फार प्रगल्भ आहोत हे दाखवण्यासाठी जी काही वक्तव्य करत असतात, त्यातून त्या अधिक अडचणीत येतात. मी सुद्धा किंवा अनेकांनी त्यांच्या एका वाक्याचा परत परत उल्लेख केलेला आहे, अकेला देवेंद्र क्या करेगा. आठवतं? ज्या वेळेला 2019चे विधानसभा निवडणूक निकाल लागले आणि शिवसेना भाजप युतीला निर्विवाद असं ठोस बहुमत मिळालेलं होतं, त्यामधून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून निकालानंतर इमिजिएट वेगळं काढण्याचं पाप शरद पवारांनी केलं. आणि त्यातून जी काय महाविकास आघाडी तयार झाली, त्यातून त्या आघाडीत सहभागी झालेल्या सगळ्या पक्षांचा आज बट्ट्याबोळ झालेला आहे. त्याचं कौतुक कोणाला होतं? सुप्रियाताईंना होतं.
आणि ते कौतुक करताना आपण किती भरभक्कम आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे 170-80 आमदारांचं पाठबळ आहे. हे फुशारून सांगण्यासाठी सुप्रियाताईंनी केलेलं तर वक्तव्य होतं की 3-3 पक्ष आम्ही एकजूट झालेले आहोत. भाजप आणि एकटा देवेंद्र आमचं काय बालबाका करू शकणार आहे, असं सुप्रियाताईंना म्हणायचं होतं. अकेला देवेंद्र क्या करेगा. त्याने काय केलंय जगाने बघितलंय, पण ते काय केलंय बाजूला ठेवा. वारंवार सुप्रियाताई यांचं ते एक वक्तव्य टोचून टोचून त्यांना बोललं जातं, मी बोललेलो आहे, इतरांचं सोडा. जर सुप्रियाताई ते अकेला देवेंद्र असलं वक्तव्य करून फसल्या नसत्या तर आम्हाला त्यांना टोचून बोलण्याची एवढी संधी मिळाली नसती. आणि असं बोलण्यातून जे जे काय सुप्रियाताई कमावतात त्याच्यापेक्षा अधिक गमावतात हे विसरता कामा नये. हे परत परत का सांगावं लागतं की आम्ही शत्रू आहोत तुमचे. काय सुप्रियाताईंनी माझं काय घोडं मारले, भाऊ तोरसेकरचं काहीही सुप्रियाताईंनी कधी नुकसान केलेलं नाही. मग मी सुप्रियाताईंवर सडकून टीका का करतो. तर स्वतःची बुद्धी असलेली एक हुशार महिला राजकारणात विद्याच्या कृपेमुळे 4 वेळ निवडून आली. पण ते 4 वेळ निवडून आल्यानंतर त्याचा फायदा घेत राजकारणामध्ये अगदी पाय रोवून उभं राहणं सुप्रियाताईंना अशक्य नव्हतं. जवळजवळ सुप्रियाताईंच्या आसपास त्यांच्याच काँग्रेस परंपरेतल्या ममता बॅनर्जी यांनी बाजूला होऊन काँग्रेसमधून बाहेर पडून एक स्वतंत्र पक्ष बनवला. आणि आज ममता दीदी हे भारतीय राजकारणातलं एक मोठं नाव आहे. सुप्रियाताई आणि ममता दीदी यांच्या राजकारण प्रवेशाच्या तारखा वेगळ्या आहेत का. बघा तुम्ही, एक 2-4 वर्षाचा फरक असेल, वयातही 8-10 वर्षाचा फरक असेल, पण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या इच्छाशक्तीवर अनेक युटर्न घेत ममता दीदींनी बंगालमधून डाव्या आघाडीची बाळं मुळं उखडून टाकली. आज डावी आघाडी बंगालमध्ये नावाला शिल्लक राहिलेली नाही. आणि जंग पछाडले तरी गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला पाय रोवून बंगालमध्ये उभं राहता आलं नाही किंवा ममता दीदीला पराभूत करता आलेलं नाही. स्वबळावर गाठीशी कुठचीही पुंजी नसताना ममता दीदी कुठे पोहोचल्या आणि सगळं आलतं ताट वाढल्यासारखं. राज्यसभेची खासदारकी, लोकसभेचा मतदारसंघ आयता मिळाला सुप्रियाताई तुम्हाला. तुम्ही नको ती वायफळ बडबड करून ते सगळं उधळत चाललेला. या वयामध्ये तुम्हाला चौथ्यांदा बारामतीतून निवडून आणण्यासाठी शरद पवारांना 80 पार केल्यानंतर जी वणवण करावी लागली त्याची कमीत कमी सुप्रियाताई तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या वयामध्ये पित्याला सांभाळायचं, याचा अर्थ पित्याच्या पायाच्या बुटाची लेस बांधणं म्हणजे पित्याला सांभाळणं नसतं. त्याला निवृत्त करून त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेची जबाबदारी आहे ती खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेणं सुप्रियाताईंना साध्य झालं का, आणि नसेल तर का साध्य झालेलं नाही. तोंडाची वायफळ बडबड हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा. का बोलता तुम्ही. कुठेतरी गाडीने चाललेत, तिथे गाडी थांबवायची आणि खड्ड्याबरोबर सेल्फी घ्यायची. पिढीजात तुम्ही ज्या पित्याचा वारसा सांगता तो पिढीजात काँग्रेसमध्ये जगला. आणि जे काय रस्ते खेडोपाडी पसरलेत ती सुद्धा काँग्रेसचीच देण आहे. तेव्हा त्याच्यात आज खड्डे असतील तर त्यालाही काँग्रेस तितकीच जबाबदार असते. मग हा तमाशा करायची गरज काय. पण नाही, आयतं मिळालं की ते उधळल्याशिवाय माणूस राहत नाही. थोरा मोठ्यांची मुलं का बिघडतात त्याचं हे कारण आहे. मग तो लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप असो किंवा आणखीन कुठच्या नेत्याचा मुलगा असो,
हे सांगण्याचा हेतू हा की आपण बोलतोय ते पांडित्य सांगण्यासाठी नका बोलू, ज्याचा तुमच्या पक्षाला फायदा होईल, तुमच्या राजकीय भूमिकेला ज्याचा लाभ होऊ शकेल, असं पांडित्य करायला अजिबात हरकत नाही. पण ज्यामुळे अकारण अनेक लोक दुखावतील, कोणीतरी काय त्या सुप्रियाताई मटण खातात त्याच्याबद्दल कॉमेंट केली असेल, त्याकडे कानाडोळा करता येतो. आम्ही इतकी टीका करतो, शरद पवारांनी किंवा खुद्द सुप्रियाताईंनी भाऊ तोरसेकरला कधी उत्तर दिलं का? नाही दिलं, हरकत नाही. पण निदान आम्ही ज्या चुका दाखवतो त्या सुधारा, सदिच्छा म्हणून चुका दाखवतो. तुमचं नुकसान आम्ही नाही करू शकत, पण आमच्याकडे गंभीरपणे लक्ष देऊन त्या चुका सुधारलात तर राजकारणात तुम्ही यशस्वी व्हाल. या वयामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी पंतप्रधानांनी दिली, ही फार मोठी संधी आहे. कोवळ्या वयामध्ये पित्याने तुम्हाला संसदेच्या राजकारणात आणलं. ते फक्त कुठला तरी पुरस्कार मिळवायचा म्हणून प्रश्नोत्तर करणं किंवा 2-4 वाक्य बोलणं एवढ्यापुरतं नका ठेवू. त्याला अकॅडमिक लिडरशिप म्हणतात. पब्लिक लाईफ मध्ये तुम्हाला लोकांची मनं जिंकायची असतात, ना की लोकांची मनं दुखवायची असतात. आणि म्हणून काही टीकेकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. कोण बोलला असेल मटण खाण्यावरून, कानाडोळा करायचा तिकडे. पण मी माझ्या पैशाने मटण खाते. अरे वांगी पिकवून 10 कोटी मिळवणारे तुम्ही विकत नाही तर काय वाडगा घेऊन कुठे पंक्तीत बसून मटण खाणार? तुम्ही स्वतःच्या पैशाने खाणार. मुद्दा असा आहे की माझ्या पांडुरंगाला मटण चालतं, त्याला नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? हे उफराट बोलण्याची गरज होती का सुप्रियाताई? याचा विचार करा. पांडुरंग तुमचा कान पकडायला येणार नाही. आणि रामकृष्ण हरी असं मध्ये मध्ये म्हटलं म्हणजे तुम्ही वारकरी होत नाही. वारकरी होणं हे मनाचा निग्रह असतो. तो मनोनिग्रह तुमच्याकडे नाहीये, लवलेस नाहीये. जरा कोण काय बोललं की फुटकार टाकल्यासारखं अंगावर येणारा माणूस हा वारकरी नसतो. तर रामकृष्ण हरी असे शब्द उच्चारले की आपण झालो वारकरी. हा खुळा तुमचा समज आहे, सामान्य वारकऱ्याचा नाही. सामान्य वारकरी हा नियमित काय ते संसारी जीवन जगतो. पण वारकरी म्हणजे काय? याचे निर्बंध काटेकोर पाळतो. सगळ्या मोहावर मात करण्याची क्षमता असते, तो वारकरी असतो. म्हणून तुळशी माळा गळ्यात घालतात तेव्हा ते मनोनिग्रह करतात आणि पाळतात. 99% पाळतात. हे मी बघितलेलं आहे. मी बघितलेलं आहे. आणि त्यांना उठता बसता माऊली माऊली किंवा रामकृष्ण हरी असं म्हणायला लागत नाही. नाही म्हणायला लागत. तुम्हाला म्हणायला लागतं कारण तुमच्या मनात चोर आहे. आपण वारकरी नाही आहोत. आपल्याला पदोपदी मोह हाका मारतात, इशारे करतात आणि आपण तिकडे बहकत जातो. याची सुप्रियाताईंना इतकी पक्की खात्री आहे की त्यांना वारंवार स्वतःला आणि इतरांना आठवण करून द्यावी लागते, रामकृष्ण हरी, की मी पण वारकरी आहे. तुमचा पांडुरंग कुठला हा प्रश्न विचारावा असं वाटतं सुप्रियाताई. हा पांडुरंग कुठचा आहे? आणि जर तुमच्या पांडुरंगाला मटण चालत असेल तर मग तुमचा पांडुरंग आणि सामान्य वारकऱ्याचा पांडुरंग हा वेगळा आहे. वेगळा आहे. अर्थात तुम्ही शरद पवारांची लाडकी कन्या आहात. त्यांना दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या दारात गेल्यानंतर आठवतं की आपण मटण खाल्लेलं आहे. त्या दारात जाईपर्यंत, मग त्या दारापर्यंत गेलात कशाला? हा इतका भंपकपणा जर पिता करत असेल तर कन्येने पित्याचं कुळ उद्धरण्यासाठी असा पांडुरंग शोधून काढलेला असू शकतो की ज्याला मटण चालतं. हा विषय चर्चेचा नाहीये मित्र. तुम्ही मटण खाताय, लपून राहिलेलं नाही.
त्याबद्दल सार्वजनिक चर्चा होण्याचं कारण नाही. मी सुद्धा मटण खाणारा आहे, मांसाहार करणारा आहे. पण याविषयी आपल्याकडून कोणाच्या भावना, श्रद्धा दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी मी घेतो आणि सगळे घेतात. सगळे घेतात. हे जे काय माझ्या पांडुरंगाला मटण चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे जेव्हा सुप्रियाताई बोलतात, तेव्हा ते हजारो, हजारो, लाखो वारकऱ्यांना दुखावत असतात. पंढरीला जाणारे सगळेच्या सगळे वारकरी असतील किंवा सगळे विठ्ठल भक्त असतील, ते अजिबात मांसाहार करतच नाहीत असं बिलकुल नाहीये. प्रत्येकाने वारकरी असायची गरज नाही किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची गरज नाहीये. पण माझ्या पांडुरंगाला मटण चालतं हे बोलून सुप्रियाताईंनी नेमकं साधलं काय? हा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न आहे. ते झालं नसतं तर अनेक जे वारकरी समुदायाचे लोक समोर आले आणि आक्षेप घ्यायला लागले, त्याची गरज होती का? ज्या कोणी प्रवचनकार असतील, वारकरी संप्रदायाचे बुवा असतील, यापैकी अनेकांनी जी तक्रार केलेली आहे, त्यात ती पक्षीय बाजू वगैरे बाजूला ठेवा. पण न बोलणारा, समोर येऊन न बोलणारा असा प्रचंड लाखोनी वारकरी आहे. तो बोलणार नाही, पण त्याच्या मनात राहील की आपल्या माऊलीचा, आपल्या विठ्ठलाचा सुप्रियाताईंनी घोर अपमान केलेला आहे. तुम्ही काय खाताय त्याची कर्तव्य नाहीये सुप्रियाताई. माझ्या विठ्ठलाला चालतं हे बोलताना एक वाक्य व्यवस्थित बोललं पाहिजे. मी मटण खाल्लेलं, मी ज्याला विठ्ठल मानते त्याला चालतं. त्याचा जर माझ्यावर आक्षेप नाही की सुप्रियाने मटण खाऊ नये असं कुठेही पांडुरंग मला म्हणालेला नाही, तर तुम्ही कोण लागून गेलात? इतकं व्यवस्थित बोला. माझ्या पांडुरंगाला मटण चालतं याचा अर्थ काय होतो सुप्रियाताई? नैवेद्य दाखवायला जाता तुम्ही, पांडुरंगाला तुम्ही नैवेद्य द्यायला जाता का मटणाचा? काय मिळवलं काय? मला एक डोकं चालत नाही मित्रांनो, ही काय माणसं आहेत? उद्याच्या तुमच्या राजकारणामध्ये अधिकाधिक लोक जोडण्याऐवजी अधिकाधिक लोक तोडायची कशी? आपल्या पक्षाने, आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या पित्याने जी काही पुण्याई आणि त्या पुण्याईतून माणसं आपल्या पक्षाशी जोडलेली आहेत, त्यांना तोडण्यासाठी सुप्रियाताई हे उद्योग का करतात हे मला न सुटलेलं कोड आहे. न सुटलेलं कोड आहे. तुम्हाला कोणी हरवण्याची गरज नाहीये. का तुम्ही स्वतःसाठी, आपल्या पराभवासाठी बेगमी करणारे लोक आहात. आणि मग या सगळ्यामध्ये एक अनेकदा तुम्ही पल्लेदार वाक्य बोला, डायलॉग मारा, हरकत नाही. पण त्यातून अधिकाधिक लोक, अधिकाधिक मतदार हे तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे आकर्षित झाले पाहिजेत. त्यातून तुमच्या पक्षाच्या विस्ताराला मदत झाली पाहिजे. ती होणार नसेल तर मग असली वायफळ बडबड ही मीडियामध्ये एखाद्या दिवशी हेडलाईन मिळवण्यासाठी फायदेशीर असेल. ते संजय राऊत बघा, गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये सारखी रोजच्या रोज बकवास बडबड करून एक समर्थ पक्ष त्यांनी धुळीला मिळवून दाखवला. संजय राऊत यांच्या बडबडीमुळे शिवसेनेचा इतका प्रचंड फायदा झाला असं काही कोणी दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. पण बाळासाहेबांनी आयुष्यातली 30, 40 वर्ष खपून जी एक भरभक्कम संघटना बनवली आणि जनमानसामध्ये तिच्याविषयी जो विश्वास निर्माण केला होता, तो संजय राऊत या एका माणसाच्या बडबडीने माती मोल करून दाखवलेला आहे. निदान त्यातून शिका. त्यातून शिकायला हरकत नाही ना. पण नाही, संजय राऊतांचे चांगले गुण असतील ते घ्या. दुर्गुण कशाला घेता? आणि म्हणून सांगावंसं वाटलं की सुप्रियाताई, तुमच्या विठ्ठलाला मटण चालत असेल, पांडुरंगाला मटण चालत असेल, तर तो पांडुरंग कोणतरी वेगळा आहे. लाखो लाखो वारकरी
मैलो गणती पायपीट करत पंढरपूरला जातात आणि साक्षात पंढरी नाही, विठ्ठल नाही, पण कळस बघून पण परत येतात आणि आनंदी होतात. त्यांच्या आनंदामध्ये विष कालवण्याचा उद्योग तुम्ही केलेला आहे. त्या प्रत्येकाला वाटेल सुप्रियाताईंचा पांडुरंगाने आपला वेगळा आहे. रामकृष्ण हरी म्हणतायत की च्या मारी म्हणतायत, असं त्या वारकऱ्याच्या मनात येईल आणि तो तुमच्या पक्षापासून दुरावेल. तर आपला पांडुरंग कुठलाय जरा शोधा, जरा शोधा. मग बडबडा. नसेल तर त्याचे परिणाम तुम्ही भोगणार आहात. आम्हाला काय भोगायचंय? आम्ही चूक दाखवणार, ऐका न ऐका, आम्हाला फायदा नसतो तोटा नसतो. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.